आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. महापालिकेत MIMचे 21 उमेदवार निवडून येणार. MIM पक्ष धुळ्यात किंगमेकरची भूमिका बजावणार. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत MIM पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. सत्ताधारी भाजपाच्या मनमानीला आम्हीच चाप लावणार. महापालिकेत आम्ही किंगमेकर राहू. धुळ्याची जनता आमच्यासाठी किंग आहे. या निवडणुकीत MIMचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडून येतील असा दावा MIMचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांनी केला आहे. MIM पक्षाचे नेते इर्शाद जहागीरदार म्हणाले की आमची लढाई ही सामाजिक न्यायासाठीची आहे. विकास आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर MIM पक्ष महापालिका निवडणुकीत जनतेसमोर जात राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी ठरणारी आहे. आम्ही धुळे महानगरपालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहोत. भाजपाने महापालिकेच्या सत्ता काळात प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यांची मनमानी होती. धुळेकरांसाठी धुळ्यातील जनतेची आर्थिक लूट थांबवण्यासाठी आमचे नगरसेवक महापालिकेत धुळेकर जनतेची बाजू भक्कमपणे मांडतील. ही निवडणूक भाजपा विरोधात आहे. महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर सत्तेसाठी भाजपासोबत जाणार का अशी विचारणा केली असता इर्शाद जहागीरदार म्हणाले की भाजपासोबत जाणे कधीही शक्य नाही. त्यांना सत्ता स्थापनेसाठी मदत होईल अशी भूमिका MIM कधीही घेणार नाही. महापालिका निवडणुकीत आम्ही 22 जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. आम्ही सर्व 21 जागा जिंकणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. महानगरपालिकेची निवडणूक लढणारे आमचे 21 उमेदवार आज तुमच्या समोर आहे आणि हे 21 उमेदवार समोर असल्याने आमचे स्ट्राईक रेट सर्वात जास्त राहणार आहे. आमचे सर्व उमेदवार मजबूत आहे आणि जे काल एक उमेदवारांनी माघार घेतली, माझ्यावर आरोप केले, त्या आरोपाचं सर्व चिरफाड मी या ठिकाणी केली आहे. ते जे स्क्रीनशॉट मी मेसेजचे दाखवले की त्याच्या मनाप्रमाणे मी तिकीट दिलेले आहे आणि त्याला जर त्याच्या मनाप्रमाणे तिकीट वाटत नव्हते तर त्याचं काम होतं पार्टीबरोबर गद्दारी करू नका. त्या गद्दारींनी पार्टीचं तिकीट घेतलं, पार्टीचं फॉर्म भरलं आणि पार्टीच्या हातात काही नाही राहिल्यावर त्यांनी फॉर्म माघार घेतलेला आहे. तर त्या गद्दाराला मला एवढंच म्हणायचं आहे की तू म्हणतो की मी तिकीट विकले, मी पैसे घेतले. अरे तू 2000 रुपये माझ्याकडून घेतलेला माणूस त्याचा पुरावा दिलेला, अजून पुरावे तू किती पैसे माझ्याकडून नेलेले. तर तू माझ्यावर हे आरोप करू नको आणि तुला लय भागात पडत नाही तर मी सगळे जर तुझे काळा चिट्टा बाहेर काढलं तर तू किती अडचणीत येईल. मी आज हे आपल्या माध्यमातून त्याला एक इशारा देतोय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.